नमस्कार मित्रांनो. आज आपण या ठिकाणी तुम्हाला मी म्हणजे नेट मीटर लागलेले, जनरेशन मीटर लागलेले याचे इम्पोर्ट एक्सपोर्ट रीडिंग आणि जनरेशन रीडिंग कसे चेक करायच्या हे सांगणार या व्हिडिओमध्ये. आता इथं जर बघितलं आपण हे आपलं एक 7-8 दिवसापूर्वी लागलेलं सिस्टम होतं. याच्यामध्ये जर इथं बघितलं आपण जनरेशन मीटरमध्ये तर 160 युनिट आपल्याला जनरेट झालेले शो होत आहे. त्याच्यापैकी किती युनिट आपण इम्पोर्ट केले, किती युनिट एक्सपोर्ट केले हा सर्व डेटा आपल्याला याच्यात या मीटरमध्ये बघायला भेटतो. नेट मीटरमध्ये इथं नेट मीटर जर बघितलं तुम्ही ब्राईट ग्रिड कंपनीचं नेट मीटर या लोकेशनला लागलेलं आहे. या ठिकाणी जर बघितलं इथं एक डाऊन एरो आणि एक अप एरो अशा दोन गोष्टी आपल्याला शो होतात. तर ज्यावेळेस आपण हे इथं एक बटन आहे आपल्याला स्क्रोल करण्यासाठी, जे आपण हे बटन प्रेस करू त्यावेळेस याच्यातले डिजिट याच्यामध्ये चेंज होतात. तिथं आपल्याला डेट शो होती, त्याच्यानंतर इथं तिची तारीख शो होतीये, टाइम शो होते. आणि आता इथं नेट मोड म्हणून लिहून आले म्हणजे कन्वर्ट झालेले आहे. हे पोस्ट पेड मीटर म्हणून आहे. त्याच्यानंतर खाली बांध आहे आणि 313 युनिट आहे, म्हणजे 313 युनिट आजपर्यंत इम्पोर्ट केलेले. त्याच्यानंतर वरती बांध आपल्याला शो होती अप एरो आणि 146 युनिट. म्हणजे हे मीटर सोलर सिस्टम बसवल्यापासून आपण 146 KWH रिडिंग यांना दिलेली, कोणाला, डिस्कॉमला. आणि 346 त्याच्यातून दाखवत होतो आपण इम्पोर्ट केलेली रिडिंग. तर याचं कारण असं की हे जे मीटर लागलेलं होतं तर 1-1.5 महिना पहिलेच लागलेलं होतं. त्याच्यामुळे आपल्याला इम्पोर्ट रिडिंग जास्त दाखवतंय. आणि तुमच्या कंडिशनमध्ये सेम डेला जर नेट मीटर आणि जनरेशन मीटर लागत असेल तरी पण एक्सपोर्टची रिडिंग आपल्याला कमी आणि इम्पोर्टची रिडिंग जास्त बघायला भेटत असेल तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला लाईट बिल येऊ शकतं. याचं कारण असं की तुमचा जेवढं एक्सपोर्ट करताय त्याच्यापेक्षा जास्त इम्पोर्ट करताय. तर इम्पोर्ट एक्सपोर्ट व्हॅल्यूला इम्पोर्ट व्हॅल्यू ही मायनस होत चालते. समजा तुम्ही जर 100 युनिट डिस्कॉमला एक्सपोर्ट केले आणि 100 युनिट त्यांच्याकडून घेतले तर तुम्हाला त्या कंडिशनमध्ये फक्त जे मीटर भाडे असते तर तेवढीच अमाऊंट पे करावं लागते. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही एक्सपोर्ट केले 100 युनिट, इम्पोर्ट केले 200 युनिट, तर वरील जे 100 युनिट तुम्ही वापरलेले असता तर याचं तुम्हाला डायरेक्टली बिल येतं डिस्कॉम कडून. आणि जर 2-4 महिने तुमची प्रोसेस झाली, सर्व ओके झालं आणि 2-4 महिन्याच्या नंतर तुमचे ज्यावेळेस बँक युनिटमध्ये जर 1500 युनिट जमा झाले आणि त्या कंडिशनमध्ये तुम्ही 100 युनिट एक्सपोर्ट केले आणि इम्पोर्ट केले 500 युनिट, तर तुमचे 1500 जे बँक युनिट बोललो तुम्ही त्या बँक युनिट मधून ते सोलार सेटअप मध्ये चालल्या जातात आणि त्या कंडिशन मध्ये तुम्हाला कुठलाही लाईट बिल बघायला भेटत नाही. पण हे सोलर सिस्टम बसवल्यावर पहिल्याच महिन्यात बघायला भेटणार नाही. त्यासाठी 4-5 महिन्याचा कालावधी गेल्याच्या नंतर ज्यावेळेस प्रत्येक महिन्याला ही युनिट बँक युनिट मध्ये जमा होता त्याच्यानंतर हा डिफरन्स तुम्हाला तिथं बघायला भेटतो आणि बँक युनिटचा लाभ त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. अजून जर तुमचे इम्पोर्ट एक्सपोर्ट बद्दल काही शंका असेल किंवा जनरेशन युनिट बद्दल काही शंका असेल तर तुम्ही आपल्या कमेंट सेक्शन मध्ये देखील विचारू शकता. मित्रांनो, आता याच्यामध्ये काय होतं माहिती का, जर इथं बघितलं तुम्ही 160 युनिट आपल्याला जनरेट युनिट मध्ये दिसत आहे, म्हणजे आजपर्यंत तयार झालेली युनिट 160. आणि इथं बघितलं जर तर आपण एक्सपोर्ट युनिट जर बघितले याच्यामध्ये तर एक्सपोर्ट युनिट मध्ये आपल्याला शो होईल बघा. आता ही इम्पोर्ट 313 आणि एक्सपोर्ट 146 युनिट आहे. तर 146 युनिट जर एक्सपोर्ट झाले आणि तयार झाले 160 युनिट, तर वरचे 24 युनिट गेले कुठं, तर हा डिफरन्स सांगतो. जेवढे युनिट तयार होता तर तेवढे युनिट डायरेक्टली एक्सपोर्ट होत नसतात. याच्यामध्ये काय होतं, जर सोलारनी तयार केले 160 युनिट या कंडिशनमध्ये आणि 146 एक्सपोर्ट केले तर बाकीचे युनिट गेले कुठं ते सांगतो. आता ही वरतून सोलार कडून आलेली केबल आहे. तर सोलार कडून आल्याच्या नंतर ही केबल कनेक्ट झाली जनरेशन मीटरच्या इनपुटला. त्याच्यानंतर जनरेशन मीटरच्या आउटपुटला जी केबल कनेक्ट झाली ती एका एमसीबी मध्ये कनेक्ट केली गेली आणि त्या एमसीबी मधून ती केबल खाली पॅरलल कनेक्शन थ्रू नेट मीटरच्या आउटपुट कंडिशन मध्ये कनेक्ट झाली. आणि इनपुट मध्ये तर ऑलरेडी डिस्कॉमची केबल कनेक्ट केली राहते. तर ही सायकल अशी आहे, या ठिकाणून हा डेटा रिटर्न चालला जातो आणि ज्या वेळेस घेतो तर त्यावेळेस हा इकडे जातो. आणि त्याच्यानंतर हा जो घरातला लोड आहे आपण एमसीबी ला वरच्या बाजूने कनेक्ट केलेला राहतो. तर या एमसीबी मध्ये ज्यावेळेस इथे आपल्याला 160 युनिट तयार झाले, 160 तयार झाल्याच्या नंतर त्यांच्या घरात ज्या डे टाइमला जो लोड चालू होता तर तो लोड इथून त्या घरात चालला गेला. त्याच्यानंतर जी अमाऊंट उरली म्हणजे 146 युनिट, तर हे 146 युनिट हे केबल थ्रू डायरेक्ट डिस्कॉमला रिटर्न गेले. आणि त्याच्यानंतर रात्री ज्यावेळेस कोणताही कस्टमर यूज करतो तर या केबल थ्रू हे इनपुट होतं, ही रिटर्न सायकल अशी चालल्या जाते. म्हणजे जर अशी रिव्हर्स असेल अशी फॉरवर्ड होऊन जाते. हा डिस्कॉम कडून आलेला केबल आहे आणि याच्या थ्रू हे इनपुट मध्ये रिडिंग पडल्या जातं. आता याच केबल थ्रू हा डेटा रिटर्न जातो आणि इथून पुढचं कनेक्शन ज्यावेळेस सोलर सिस्टम बंद असतं किंवा नाईटच्या टाइमला ज्यावेळेस वर्किंग कंडिशन मध्ये नसतं
त्यावेळेस याच्यामध्ये काहीच डिजिट तुम्हाला शो होणार नाही आणि इथून पुढचा पूर्ण सिस्टम बंद असतं आणि ह्या केबल थ्रू हे जे कनेक्शन जातं डायरेक्ट घरामध्ये जातं. त्या कंडिशनमध्ये तो इनपुट डेटा जो असतो तो असा येत असतो आणि एक्सपोर्ट डेटा असा रिव्हर्स जात असतो. तर ही एक गोष्ट आपण लक्षात घ्या आणि सोलार बद्दल असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.